सर्व आरोग्य साधकांचं मी योग साधक मनोज मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपलं आरोग्य सत्र क्रमांक 2 आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपण ही विशेष व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. त्यातलं आजचं हे दुसरं पुष्प आहे. कालच्या सत्रामध्ये आपण गर्भाशयाचा व स्तनाचा कर्करोग या विषयावरती डॉक्टर मनीषा मगर यांचं सत्र पाहिलं. आज आपला विषय आहे मानसिक आरोग्य, भावनिक ताणतणाव, ओके, समजून घेताना. तर हे आपलं शरीर भारतीय तत्वज्ञानानुसार 5 कोशांपासून बनलं आहे. त्यातला सर्वात पहिला कोश जो आहे तो अन्नमय कोश म्हणजे आपलं शरीर. दुसरा महत्त्वाचा कोश येतो प्राणमय कोश म्हणजे आपल्या शरीरात वहन होणारी प्राणशक्ती. तिसरा महत्त्वाचा कोश येतो तो म्हणजे मनोमय कोश. तर या मनाचं अस्तित्व, या मनात निर्माण होणाऱ्या चित्तवृत्ती, अशुद्धी, मल, ओके, आजच्या मॉडर्न भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण आज आपल्या सत्रासाठी डॉक्टर भक्ती वारे मॅडम यांना आमंत्रित केलं आहे. गेल्या 2 वर्षापासून भक्ती मॅडम आपल्या सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूटमध्ये येतात आणि विविध विषयांवरती, मनाच्या विविध विषयांवरती व्याख्यान देतात. अप्रतिम त्यांचे व्याख्यान असतात, आज तुम्हाला ते जाणवेलच. तर जास्त थोडासा मॅडमचा मी परिचय करून देतो. येस, वेलकम भक्ती मॅडम. डॉक्टर भक्ती वारे मॅडम या पुण्यामधून आहेत आणि त्या तथाता इमोशनल हेल्थ क्लिनिक पुण्यामध्ये चालवतात. स्वारगेटच्या जवळ, ओके, सदाशिव पेठेमध्ये हे मॅडमचं क्लिनिक आहे. मॅडमनी BHMSमध्ये डिग्री केली आहे, तसंच MD, ओके, मेडिसिनसुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांचं योगिक शिक्षणसुद्धा झालेलं आहे. डिप्लोमा इन योगा गुरुकुल नाशिक या ठिकाणाहून त्यांनी स्वतःचे योग शिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि सायकोलॉजीमध्ये खूप छोटे मोठे कोर्सेससुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्या उत्तम, ओके, करिअर काउन्सिलर आहेत, सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत, इमोशनल, ओके, हेल्थ मॅनेजमेंटमध्ये सुद्धा त्या असंख्य सतत व्याख्यानसुद्धा देत असतात. तर आज आपल्याकडे ते वेळात वेळ काढून आलेले आहेत. ओके, मी मॅडम तुमचं मनापासून स्वागत करतो. वेलकम. येस, आणि आजच्या सत्राला आपण सुरुवात करावी ही विनंती. येस. हरिओम. थँक्यू सो मच. आजचं सेशन जरा वेगळ्या पद्धतीने घेऊयात बरं का आपण. त्यातली पहिली पद्धत अशी आहे की इथे माझ्या मैत्रिणींना चॅटबॉक्सचा खूप वापर करायचा आहे आणि चॅटबॉक्सचा वापर करताना एक लक्षात द्यायचंय की तुमचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आज आपण एका प्रश्नाने गोष्टीकडनं समजून घेऊयात. हा, तर पहिला तर सगळ्यांचा प्रश्न कॉमन असेल की आम्हाला ऍक्च्युली स्ट्रेस आहे हे फक्त कधी कळतं जेव्हा अतिरेक होतो. सो माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हा सगळ्यांना की स्ट्रेस आहे म्हणजे कसं कळतं? तुम्हाला कसं कळतं की मला स्ट्रेस आहे? मला स्ट्रेस आलाय, मला ताण आलाय हे कळतं कसं? चिडचिड होते, अजून रेस्टलेस होतो, व्हेरी गुड, अजून डोकं दुखतं, छान. पण हे ताणतणावाचं डोकं दुखणं आहे काही, तर हे कसं कळतं? ओके. घरच्यांना कसं कळतं की बाबा यांना स्ट्रेस आलेला आहे? ऍक्टिव्हिटी स्लो होते, छान, अजून राग येतो, व्हेरी गुड, झोप लागत नाही, राईट, व्हेरी नाईस, अजून भूक जास्त लागते, छान, एक्सप्रेशन असतं, नाही, नेहमीपेक्षा शांत. बर, आता प्रश्न वेगळा आहे. तुम्ही तो स्ट्रेस मॅनेज कसा करता हे सांगा. येस मॅडम जॉईन होत्या थोड्या वेळात. येस, थँक्यू. मेडिटेशन इग्नोर करून, व्यक्त होऊन, छान मेघाताई, गोरक्षताई, योगा, फिल्म बघून, रडून, शॉपिंग, गाणी गाऊन, म्युझिक, न बोलून शांत राहायचा प्रयत्न करून, योगा करून, आवडती भक्तगीते ऐकणे, मैत्रिणीकडे जाऊन, ओके, आवडत्या मैत्रिणीशी बोलून, म्युझिक ऐकून, आर्ट क्राफ्ट एक्सप्रेस करून, वाव, डान्स करून, छान, काहीतरी खाऊन, ओके, ह्याच्यामुळंच
आजकाल ओबेसिटी वाढत चालली आहे. शांत नाही वाटलं की काहीतरी खा आणि परत परत वजन वाढलं की योगा क्लास जॉइन करा. ओके, वेगळं काम करून फ्रेंड्ससोबत बसून. वाव. ओंकार करून छान, शेअर करून. येस. भक्ती मॅडम तुम्ही आलात का? येस. भक्ती मॅडम आलेल्या आहेत. स्ट्रेस मॅनेज करायला जमत नाही, त्यासाठीच आजचं सत्र आहे. भक्ती मॅडम हात वरती करा. येस येस, थँक्यू. ओके. स्पॉटलाईट. येस. थांबा थांबा. यू कॅन अनम्यूट. पुन्हा ट्राय करा. अनम्यूट करा. होस्ट आहात तुम्ही. भक्ती मॅडम अनम्यूट करा. हो, तुम्हाला मी अनम्यूट केलं आहे. थांबा थांबा. भक्ती रोडे दुसऱ्या मॅडम झाल्या. थांबा थांबा, दुसऱ्या झाल्यात. दोन दोन भक्ती आल्यात. हां. ओके. प्लीज चेक. थँक्यू सो मच. माझा आवाज येतोय? हो, लाऊड आणि क्लिअर. राईट. सो मैत्रिणींनो, आज आपल्याला काय करायचं? तुम्ही मैत्रिणींशी गप्पा मारते, स्ट्रेस मॅनेज करायला जमत नाही कोणीतरी लिहिलंय, चिडचिड होते, या सगळ्या गोष्टी लिहिल्यात ना. आज आपण शिकणार आहोत की महत्वाचं म्हणजे मी ज्याला स्ट्रेस म्हणतोय तो स्ट्रेस खरंच आहे का, माझ्या काहीतरी कन्सेप्ट वेगळ्या आहेत. जसं की बरं का, योगासनाच्या क्लासला येता तुम्ही, हा, आणि जेव्हा येता तेव्हा लवकर उठायचा स्ट्रेस असेलच की, राईट. मग थोडासा ताण होत असेल की अरे नको ना, कशाला यायचंय. मग तो स्ट्रेस आणि आत्ता तुम्ही जे सांगताय स्ट्रेस, त्यात फरक काय आहे? काय असेल फरक? आज तुम्हाला चॅटबॉक्सने खूप बोलायचंय आणि जेवढं तुम्ही मला प्रश्न विचाराल, योगासना आवडीने करतो. वाव, छान. पण असं होतं ना की अरे मूड बिहेवियर थोडा आळस आहे, छान. पण लवकर उठणं हे स्ट्रेसचंच काम आहे ना. सपोज काल रात्री पाहुणे आलेत आणि आता ओके, आता लवकर उठायची सवय लागली, वा. आता गंमत सांगते. असा आयुष्यातला एखादा स्ट्रेस तुम्ही लिहा जो की तुम्हाला सवय लागली ना. 3 स्ट्रेस तुम्हाला लिहायचे ज्याची तुम्हाला सवय लागली आहे. ओके. त्या 3 स्ट्रेस पैकी असा स्ट्रेस कुठला जो की आपल्यासाठी हितकारक आहे, आणि असा स्ट्रेस कुठला जो की माहितीये मला हितकारक नाहीये. येतं लक्षात? हं. ओके. आज मैत्रिणींनो तुम्हाला एक गंमत सांगते. बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं स्ट्रेसचा अर्थ काय. हा, आणि मग लक्षात येतं घर क्लीन करणं कशा रिलेटेड आहे हे? स्ट्रेस येतो. ओके. पण ओके, कामाचा लोड, अननेसेसरी मुलांचे टेन्शन, फ्युचर आणि गोल प्लॅनिंग. छान. म्हणजे मला ना आज तुम्हाला सत्संग नाही ऐकवायचं, मला तुमच्या प्रश्नांचं एकतरी उत्तर द्यायचंय ज्याचा तुम्हाला आयुष्यात फायदा होईल, राईट. सो गंमत काय असते, आज आपण ही मी स्लाइड शेअर करणार आहे, त्याच्यातून तुम्हाला बरीचशी उत्तरं मिळणार आहेत. आणि तुम्हाला लक्षात येईल की आपण जे ताणतणाव नियंत्रण म्हणतोय, मुळात पहिल्यांदा तर ताण काय असतो हे माहिती हवं, राईट. सो पहिल्यांदा तर मी जसं सांगते प्रत्येकाला की आपण जर एखादा बिल्डिंग बनण्याचं जे काम आहे, बिल्डिंग बनवतायत, कुठेतरी कामगार काम करतायत आणि ते कामगार खालच्या मजल्यावरनं 5व्या मजल्यावर विटांचे लोड घेऊन जात आहेत. हा, बरं का, बायका पण असतात, पुरुष पण असतात. तर स्ट्रेसला फक्त बायकांनाच येतो असं नाही. त्याच्यामुळे मी म्हणते की आज आपल्याला माणूस म्हणून ऐकायचंय, राईट. तर ते जे काम आपण खिडकीतून बघत असतो, आता मी तुम्हाला सांगितलं
की जा जरा मदत करा. हा. आणि तुम्ही त्या विटा स्वतःच्या पाठीवर घेतल्यात, काय होणार आहे? काय होईल? तुम्हाला मदत करता येईल नाही येईल? येस और नो? त्रास होईल. कशाचा त्रास होईल? मग त्यांना नाही होत आहे का? म्हणजे जर का ताण असता तर सगळ्यांना त्रास व्हायला पाहिजे ना, आयडियली. राईट. सो तुम्हाला आज एक मस्त न्यूज अशी आहे की आपण जे लोड असतो ना, लोड ज्याला म्हणतो जनरली, विटांचा लोड, भावनांचा लोड, हा, नातेवाईकांचा लोड, ज्याचा लोड त्याचा लोड, तर लोड आपल्याला कधीच ब्रेक करत नाही, आपल्याला लोड कधीच मोडकळीला आणत नाही. मग काय आहे ते मोडकळीला आणणाऱ्याचं? काय आहे? काय अशी गोष्ट आहे जी आपल्याला मोडकळीला आणते पण त्या कामगारांना नाही आणत? काय असेल बरं असं? अच्छा. मंडळींनो, प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते. जसं तुमच्या सगळ्यांना तुम्ही पहिल्यांदा पोळ्या केलेल्या आठवत आहेत का? त्या सगळ्या जेव्हा तुम्ही पहिला दिवस पोळ्या करायला घेतल्या होत्या, तेव्हा अशा त्या गोल मस्त चंद्रासारख्या होता का भारताचा नकाशा, जगाचा नकाशा होता? दॅट मीन्स व्हॉट? लोड कशा पद्धतीने कॅरी करता याला महत्व आहे. ओके. थम्स अप इफ यू आर अंडरस्टँडिंग. ठीक आहे. अशी कुठली कन्सेप्ट आहे जी की तुम्हाला लक्षात आली तर मलाही कळू दे, थम्स अप करा, इमोजीसचा वापर करा. ओके. मग तो लोड कॅरी करणं ही जी काही कला आहे ना, त्यांना सवय असते म्हणून नाहीये बरं का. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ते रोजच करतात ते काम, नाही, त्यांना ते थांबेत, मॅडमचं नेटवर्क गेले वाटतं, एकच मिनिट. थांबा, एकच मिनिट थांबा. येस. मला आवाज येतोय का नाही? मी दोन्ही हो, साईडने ऑन आहे. आला आला मला आता कळत आला. नाही माझा आवाज येतोय का नाही. हो, येतोय येतोय. व्हॉइस नाही आला. आता येतोय का? येतोय लाऊड आणि क्लिअर. थोडासा येतोय. हो, आवाज येतोय, माझा आवाज येतोय तुम्हाला? माझा आवाज येतोय पण मगाशी आला का? कुठपर्यंत लोक थांबलेली? तर मी बोलतीये 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 पण मग कळलं नाही लोकांना. सांगा मगाचा हो, पॉईंट. सांग. हा. मेसेजवर सांगा मला कुठला पॉइंट होता आपला बोलण्याचा. तो लोड कसा घ्यायचा, व्हेरी नाईस. तर आता गंमत बघा हा. एकतर ती कामाची सवय नसते, त्यामुळे आज इथे जेवढ्या 188 मैत्रिणी आहेत त्यांना एक नवीन काहीतरी मला द्यायचंय. तर पहिल्यांदा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की काही लोकांना रोज रोज सवय होते म्हणून ते छान गोष्टी करतात, तर ती सवय नसते, तर ती त्यांची प्रॅक्टिस स्किल मेंटेन होते, राईट. आता चॅटबॉक्सचा वापर करून मला एक सांगायचं आहे की आपण 5 भागांमध्ये स्वतःला विभाजित करू. त्यातला पहिला भाग जो आहे तो म्हणजे आपलं फिजिकल वेलबिंग. म्हणजे तुमचं जे आत्ताचं वय आहे आणि त्याला साजेशी अशी फिजिकल हेल्थ आहे, राईट. तो त्याचे मला 3 प्रॉब्लेम किंवा स्ट्रेस फॅक्टर सांगा ज्याचा की तुम्हाला ताण येतो. चॅट बॉक्सचा वापर करा आणि सांगा की कुठल्या कुठल्या गोष्टींचा ताण. वेट गेन, नाही, 3च गोष्टी आज आपण फोकस करूया, राईट. अजून प्रत्येकीने हे ना वहीमध्ये लिहायचं असतं. अच्छा. आता गंमत काय असते? चिल्ड्रन्स, हा, फिजिकल मध्ये कामाचा लोड आला की चिडचिड होते.
ओके. बर. ओके. सो पहिल्यांदा पहिला मंत्र तुमच्या सगळ्यांसाठी असा आहे की एक स्टेप ऍट अ टाइम. वन स्टेप ऍट अ टाइम. तुम्हाला योगाभ्यास करताना लक्षात आलं असेल की एका बॉडीमध्ये सगळे अवयव आहेत, पण ते अवयव असे म्हणतात का की आज ना मी लिव्हरचं काम करतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणते की मी आज रेस्पायरेटरीचं काम करते, असं होत नाही. सो प्रत्येक अवयवांना त्यांचं त्यांचं काम दिलंय आणि ते तेच करतात. राईट. पण ते करताना आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एक रिदम आहे, हार्मनी. हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे धावपळीत कामं नाही चालली आहेत बॉडीची. तुम्ही मेंदूने तुम्ही स्वतः वैयक्तिक किती धावपळ करा, आपल्या ज्या हार्टबीट्स आहेत, आपल्या रेस्पायरेटरी कंप्लेंट्स आहेत किंवा रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, त्या सगळ्यांना एक रिदम. सो पहिली गोष्ट, स्ट्रेस कधी येतो? जेव्हा तुमचा रिदम मिस होतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एका वेळी खायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की मला हे मॅनेज नाही होत आहे. ओके. सो मग करायचं काय आहे? तर आपल्याला पहिल्यांदा तो गुंता सोडवायचा आहे. म्हणजे सपोज सगळ्यांना माहिती असेल की गुंता कसा होतो. हा. फॉर एक्झाम्पल, हा रुमाल आहे. हा रुमाल आहे. ओके, दिसतोय सगळ्यांना. हा. आता गंमत अशी झाली की मला सपोज हे रुमाल म्हणजे माझं आयुष्य. हा. आता मी काय केलं, याला गाठ मारली. ओके. गाठ मारल्यानंतर मला लक्षात आलं की अरे देवा, हे काय झालं, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम झाले. हा. मला एक सांगा, जर का मी या विचारांमध्ये याला अजून टाईट 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 करत गेले तर काय होईल? काय होणार आहे? जर मी ही गाठ टाईट करत गेले, अजून ओढत गेले, अजून ओढत गेले, तर काय होणार आहे? गाठ अजून जास्त अशी कठीण होईल ना. ह. मग लॉजिक काय आहे? सी, निसर्गाचा नियम आपल्या सगळ्यांसाठी सेम आहे. हा. प्रॉब्लेम वाढेल, गुंता वाढेल नाही. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? हे लूज करावं लागेल. राईट. लूज करावं लागेल. म्हणजे काय? एका गाठीवर मी दुसरी गाठ मारायला नको. हो की नाही? पण आपण तसं करत नाही. आपण काय करतो? गाठीच्या वर अजून एक गाठ, अजून एक गाठ अशी मारत राहतो. त्याच्यामुळे आजपासून एक गोष्ट करायची, ती म्हणजे वन स्टेप ऍट अ टाइम. खूप साऱ्या गोष्टी हाती घ्यायच्या नाही. आता मुलांचा डब्बा करणं साधं. बरं का? तुम्ही सकाळी उठणार आहात, ही एक ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही उठल्यानंतर स्वतः फ्रेश होणार आहात, दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. पण आपण डोक्यात विचार करताना कसा करत असतो? बाई, मला उठायचंय, मला धावपळ करायची, मला नाश्ता पण करायचाय, मला मुलांचा डबा पण करायचा, मला त्यांना सोडवायला पण जायचंय. हे तुम्ही फक्त डोक्यात करताय. ओरिजिनली ऍक्शन घेताना तुम्ही एका वेळी एकच ऍक्शन घेत असता. किती जणींना हे पटतंय? येस. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की 80% हा जो ताण आहे ना, तो इमॅजिनरी गोष्टींचा असतो. त्याच्यावर कुणाला काय म्हणायचं? म्हणजे मी काय करते, तर मी इमॅजिनरी प्रॉब्लेम कसा मोठा असणार आहे आणि मला जर ते जमलं नाही तर काय होणार आहे, याचा विचार करते. त्यामुळे आजच्या सेशन मध्ये आपण विचार कसा करायचा शिकूयात. म्हणजे गोष्टी शांतपणे घडतील. ओके. मग त्यातला पहिला, सगळ्यांना ज्यांनी माझं आधी सेशन अटेंड केलेलं आहे त्यांना माहिती असावं की मी सगळ्यांना 3 C's शिकवते. हा. सो 3 C's असे सीज आहेत जे आपल्याला अवॉइड करायचे. भावनिक समायोजन म्हणजे काय? भावनिक समायोजन म्हणजे असं नाही की माझ्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. राईट. इथे किती जण जळगावचे आहेत? असे कोणी आहे का इथे की जे जळगावचे आहेत? हात वर करा बरं आणि अनम्यूट व्हा. आपण आता लाईव्ह स्ट्रेस मॅनेजमेंट बघूयात. मी आहे. ओके. पूजा मॅम, थोडस ऑनलाईन या, लाईव्ह या, आपण बोलूयात जा. ओके.
सो जळगावचं उदाहरण मी का दिलं? आता जी पुण्याची लोक आहेत ना, त्यांना नुसतं ऊन म्हटलं तरी आम्ही इरिटेट होतो. अरे बापरे उन्हाळा, अरे बापरे उन्हाळा ना. आपण असं म्हणतो की नाही बा, ऊन गेल्यावर कामं करूयात. हा. पण जळगाव मध्ये जेव्हा मी तिथे होते काही कामानिमित्त, मला लक्षात आलं की त्यांच्या प्रचंड उन्हात पण मुलं छान खेळतात, मुलं त्यांच्या शाळेत जातात, किंवा लोक कपडे बांधून, पांढरा शुभ्र कपडा असतो चेहऱ्यावर तो बांधून जातात. म्हणजे जर पाहिलं तर आपल्याला उन्हाचा जो ताण आलेला असतो, तो जगात सगळ्यांना सगळीकडे सेम असायला पाहिजे ना आयडियली. पण मग असं का होतं की पुणेकरांनाच उन्हाचा ताण येतो आणि तिकडच्या लोकांना नाही होत? परिस्थितीशी जुळवणं म्हणू शकतो, पण जुळवण्यापेक्षा पहिल्यांदा परिस्थिती मान्य करणं आहे. राईट? म्हणजे काय? कधी कधी आपण मान्यच करत नाही आपल्या आयुष्यात काय चाललंय. कधी कधी मान्यच करत नाही की माझं वेट ओव्हर आहे किंवा माझं वजन वाढलंय. राईट? आता मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मान्य करणं म्हणजे एक्सेप्टन्स आहे का माहिती असणं म्हणजे एक्सेप्टन्स? काय वाटतं? माहिती असू, मान्य करू. व्हेरी गुड. आता मला असं सांगा, जे तुम्ही मला फिजिकल 3 प्रॉब्लेम सांगितले ना, त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम तुम्हाला मान्य आहेत आणि किती माहिती आहेत? बघा, जेव्हा मान्य करतो तेव्हा रॉकेटला आग लागल्यावर ते रॉकेट उडण्याशिवाय पर्याय नसतो. राईट? पण जेव्हा फक्त माहिती असतो तेव्हा ऍक्शन होत नाही. म्हणजे काय? तर ते फक्त माहिती आहे. राईट? सो तुम्ही आज लोकांनी विचार करायचा आहे की जर मला वेट गेन हे मान्य आहे, तर वेट कमी करण्याशिवाय मला ऑप्शन नाहीये ना. मग जेव्हा मला वेट कमी करणं प्रायोरिटी असते, तेव्हा मला इतर ज्या गोष्टी येतात त्या माझ्याकडे सेकंडरी असतात की नाही? राईट? सो त्याच्यासाठी आज आपल्याला पहिला एक रूल शिकायचा आहे. तो म्हणजे ज्या ज्या गोष्टी फक्त माहिती आहेत की मान्य आहेत, याचं डिफरेन्शिएट करणं. ज्या गोष्टी मान्य आहेत त्या आपल्या प्रायोरिटीला पहिल्यांदा आहेत. कारण स्ट्रेस मॅनेज करताना मी पहिल्या पायरीवरनं 10व्या पायरीवर उडी मारत असेल तर माझ्या पायाचे मसल फाटतील. हो की नाही? तसंच जेव्हा मी एक काम एका वेळेत करत नाही, तेव्हा मी माझी सगळी एनर्जी, इमोशनल, फिजिकल ड्रेन करते. राईट? सो आर रूल इज वन स्टेप ऍट अ टाइम. आता दुसरी गोष्ट, बरं मला माहितीये, मान्य आहे, पण माझ्याकडनं ऍक्शन का नाही होते? काय कारण आहेत की ऍक्शन होत नाही? असं कुठलं कारण आहे की तुमचे ऍक्शन नाही घेतल्या जात? जेव्हा मी शांत बसतेय तेव्हा मी तुमचे मेसेज वाचते. ओके, आळस, प्रायोरिटी. ओके, आळस. ओके. सो नाव आता एक दुसरी गुड न्यूज अशी आहे की कंटाळा किंवा आळस हा गैरसमज आहे. हे एक मिथ आहे. त्याचं छान उदाहरण देते तुम्हाला. तुम्ही लहानपणी जेव्हा एखादी आवडीची गोष्ट, किंवा आताही जेव्हा तुम्हाला एखादी आवडीची गोष्ट करायची असते आणि तुम्हाला सांगितलेलं असतं की पहाटे 4ला जायचंय बरं का आपल्याला तुझ्या आवडीच्या ठिकाणी, हा, तर तुम्ही गजर व्हायच्या आधी उठता की गजर झाल्यावर उठा? का तुम्हाला गजर वारंवार व्हावा लागेल आधी? राईट? तोच माणूस, तेच मन, तेच डोकं. बस. फक्त इथे काय आहे? आवडीची गोष्ट. आता जेव्हा मी तुम्हाला सांगते की तुम्हाला ना ही गोष्ट आवडत नाहीये, पण तुम्हाला 4 वाजता उठायचं, तेव्हा तुम्हाला गजर नंतर, गजर बंद करा, स्नूज वाजेल, स्नूज बंद करा, मग उठा. याचा अर्थ माणूस तोच आहे, डोकं तेच आहे, मन तेच आहे, पण गोष्टी बदलल्या तर आपण वेगळी रिॲक्शन देतो. जर आळस असतं तर सगळीकडे असायला पाहिजे. राईट? म्हणजे काय? तर गंमत सांगते, याला इंटरेस्ट मॅटर करतो. हा. पुन्हा आपण कामगारांच्या त्या उदाहरणाला येऊ. त्या लोकांना लोड कॅरी कसा करायचा हे माहितीये, कारण त्यांची त्या कामामध्ये एक्सपर्टीज आहे. आणि एक्सपर्टीज ही इंटरेस्ट आल्याशिवाय येत नाही. येतंय लक्षात? सो आता 3 गोष्टी अशा लिहा ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप करायचा. ते काम वाईट नाहीये, पण आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट येत नाही. हे मान्य करावं लागेल ना. सपोज
मी तुम्हाला आता म्हंटल, म्हणजे मी कालच मनोज सरांना म्हटलेलं, मनोज सर मी आजारी आहे आणि मला आवाज नाही निघत आहे बाहेर, सो मी काय करू, कसं व्हायचं सेशन. बट ट्रस्ट मी, आय लव्ह टू कंडक्ट सेशन आणि आय मेक शुअर की नाही घ्यायचंय. मग पर्याय सोल्युशन शिकतात. सो माझ्या ज्या इथे जमलेल्या मैत्रिणी आहेत 189, त्या मैत्रिणी मला अशा नको आहेत की प्रॉब्लेमला सोल्युशन दिलं की सोल्युशनला प्रॉब्लेम काढणार आहे. राईट. मला प्रॉब्लेमला सोल्युशन देणाऱ्या आणि सोल्युशनला मस्त इम्प्लिमेंट करणाऱ्या मैत्रिणी हव्या. इथपर्यंत लक्षात आहे मी काय म्हणते ते? सो पहिल्यांदा तर स्ट्रेस ही गोष्ट आपल्या इंटरेस्टवर डेव्हलप आहे. राईट. दुसरी गोष्ट, स्ट्रेस मॅनेज करणं म्हणजे काय, तर ऑर्गनाइज करता न येणं. ऑर्गनाइज करता न येणं म्हणजे काय, तर मला प्रायोरिटीज कळत नाही. इग्नोर करायला शिकायचं आहे. मुळामध्ये इग्नोर कसं करायचं नाही हे मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं. का सांगते? इग्नोर तुम्ही कुठली गोष्ट करता, फॉर एक्झाम्पल आता ना आपलं सेशन कमालीचं छान सुरू आहे आणि कुठेतरी बाहेर मोठ्याने गाणी वाजतात. सो तुम्ही ती गाणी ऐकायला जाल का? सेशन छान सुरू आहे तर सेशन कडे फोकस करा. सो ज्या अर्थी आपण एखाद्या गोष्टीमध्ये घुसतो ना, एंट्री होते, दॅट मीन्स आपण बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक साईडला जातात. आत्ता देखील तुमच्या रूम मध्ये तुम्ही ना थोडस सेशन पासून दुर्लक्ष करा आणि मला सांगा आजूबाजूला किती आवाज येत आहे, जे आपण ऐकायचा प्रयत्न नाही करत आहोत म्हणून ऐकू नाही येते. राईट. सो ही आपसुक होणारी क्रिया आहे, आपसुक होणारी. सो इग्नोर करायला एनर्जी नाही लागावी लागेल, पण काय करायचंय तिथे एनर्जी लागावी लागेल. सो दुसरा रूल काय आपला, तर फोकस व्हॉट यू वॉन्ट. म्हणजे काय, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याच्यावर फोकस करायचं. म्हणजे आता गंमत बघा, वेट लॉस करायचा आहे, फोकस कशावर असला पाहिजे, तर अशा गोष्टी ज्या वेट लॉस करायला मदत करतील ना. पण आपण काय करतो, आपण लोड कशाचा घेतो, बापरे मला हे खायचं नाहीये, बापरे मला लवकर उठावं लागतं, बापरे मला योगा करायचंय सकाळी. हे जे बापरे म्हणून जे सुरुवात करता ना, तर त्याच्यावर तुम्ही फोकस करताय. सो नाव हिअर कम्स आर थर्ड मंत्र. चला पटकन टाईप करा, पहिला मंत्र काय होता, दुसरा मंत्र काय होता, आणि तरच मी तिसरा मंत्र देणार आहे. नाईस. पुढे. वन स्टेप ऍट अ टाइम. राईट. नाईस. प्राऊड ऑफ यू गर्ल्स. ट्रस्ट मी. म्हणजे मनोज सर थोडासा कानावर हात ठेवा. पण तुम्हाला एक गंमत सांगते. आपण आहे ना जगातल्या अशा काय म्हणतात देवाच्या चमत्कारांपैकी आहोत ज्यांना ब्रेन आणि ब्युटी एकत्र मिळालेली आहे. त्याच्यामुळे इफ वी आर व्हेरी मच प्लॅन ना, आपण जग जिंकू शकतो. पण गंमत काय होते, आपल्याला कुठे फोकस करायचंय हे शिकायची गरज आहे. आणि सो आय एम हिअर. ओके. सो बिईंग अ विमेन, राईट, इट्स अ ब्लेसिंग. स्त्री असणं एक खूप छान ब्लेसिंग आहे. कारण आपल्याला माहिती नाहीये अजून आपल्यामध्ये काय काय अमृत कलशामध्ये जेव्हा म्हणजे अमृत मंथन झालं, राईट, तेव्हा जी जी रत्न निघाली आहेत ना, त्या रत्नांचं कॉम्बिनेशन एक स्त्री असते असं मला नेहमी वाटतं. राईट. बिकॉज हा विमेन्स डे स्पेशल आहे त्याच्यामुळे मी महिलांवर फोकस करते. पण इक्वली मेन्स आर ऑल्सो गुड. पण आता लेट्स फोकस ऑन विमेन्स. सो मैत्रिणींनो, आता एक तिसरा मंत्र आपण म्हणणार आहोत, तो म्हणजे अवॉइड 3 Cs. असे 3 Cs जे आपल्याला आयुष्यभरासाठी शेवटच्या श्वासापर्यंत हे पथ्य पाळायचं. त्यातला पहिला सी जे अवॉइड करायचं म्हणजे कंपॅरिझन. कारण तुम्ही जर स्ट्रेसची मेकॅनिझम ऐकली ना, तर अशा गोष्टींचा स्ट्रेस येतो जिथे तुम्ही कम्पेअर करता. मग कम्पेअर कोणी कुणाशी करतं, तर आपण स्वतःच्या भूतकाळाशी पण कम्पेअर करतो. की बहुतेक वेळा महिला म्हणतात, मी लहानपणी एवढी ऍक्टिव्ह होते ना मॅडम, मी लहानपणी मला हे व्हायचं होतं ते व्हायचं होतं, आता काही नाही. कम्पेअरिंग, राईट. अजून कुणाशी कम्पेअर करतो, तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कम्पेअर करतो. फॉर एक्झाम्पल, तिला एक अमुक अमुक गोष्ट इतकी छान जमते, माझ्या बहिणीला जमते, मला नाही जमत. राईट.
या गोष्टीवर किती जणी ऍग्री आहेत की कंपॅरिझनचा खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या स्ट्रेसवर? राईट. सो गंमत काय होते माहितीये तुम्हाला? सपोज दोन मोगऱ्याची फुलं आहेत. हा, ती उमलतात, ती वेगवेगळ्या वेळेत उमलतात, त्यांचा गंध ते त्यांच्याकडे जेवढा आहे तो मस्त देतात. देर इज नो कम्पॅरिझन. नेचर मध्ये माणूस सोडला तर कुठलाही घटक एकमेकांशी तुलना करत नाही, आणि म्हणून ते त्यांचे 100% देतात. राईट. आता जेव्हा 100% दिले, तर जेव्हा मी कम्पॅरिझन करत नाही, तर ऑटोमॅटिक पुढच्या ज्या घटना आहेत त्या होत नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज मी कम्पॅरिझन केलं, तर ऑटोमॅटिक मी कंप्लेनिंग मध्ये जाते. जसं की मी माझ्या भूतकाळाशी जर स्वतःचं कम्पॅरिझन केलं, की नाही यार भक्ती, तू अशी होती आता अशी आहेस, मग कंप्लेन करायला लागतो ना. तू अशीच आहे, तुला काही जमतच नाही, मग तुला हेच नाही हो, तुला आळसच आहे. राईट. आणि मग तिसऱ्या सी मध्ये आपण ऑटोमॅटिक जातो, ज्याचं नाव आहे क्रिटिसिझम. म्हणजे काय? क्रिटिसिझम म्हणजे लेबलिंग देणं. ओके. सो आता होमवर्क इज, तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये कुठली तरी एक घटना लिहायची आहे, म्हणजे किंवा प्रॉब्लेम एरिया जिथे तुम्ही हे 3 सी नकळत वापरत आहात. असा कुठलाही प्रॉब्लेम ज्याचा स्ट्रेस येतो, पण नाही म्हटलं तरी कंपॅरिझन होतच. येस. तेच कंपॅरिझनचं प्रमाण, सपोज आता लेट्स सी. राईट. बेसनाच्या लाडूचं उदाहरण घेऊया बरं का. आता इथे आपण सगळे महिला आहोत. सगळ्यांचा बेसनाचा लाडू जो वेगवेगळा होतो, त्याचं कारण काय आहे माहितीये? ज्या महिलांना माहितीये की कुठल्या अ, तापमानामध्ये, कुठल्या पद्धतीने गोष्टी घडून आणाव्या, त्यांचा परफेक्ट होतो. सो मला ही इच्छा नाहीये की तुम्ही कंप्लेन मुक्त व्हावं किंवा कंपॅरिझन शून्य व्हावी. पण ऍटलीस्ट आपण एक 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 स्टेप खाली उतरत आलो, तर आपला हेतू संत होणं नाहीये. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतात. नाही तर असं म्हटलं नसतं का की स्ट्रेस आयुष्यातून काढूनच टाका. राईट. सो गंमत काय होते, जिथे जिथे आपला कंप्लेनिंग मोड जास्त आहे, कंपॅरिझन मोड जास्त आहे, तिथे आपण स्ट्रेसला जास्त बांधील होतो. मुळामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जर स्ट्रेस हा फॅक्टर काढून टाकला आयुष्यातून, तर आपली प्रगती बिलकुल होणार नाही. म्हणजे आपण जवळजवळ एक काय म्हणतात त्याला, संथ होईल, मंद होईल लाईफ. स्ट्रेस आहे म्हणून जगणं आहे. किती जणींना हे मान्य आहे की स्ट्रेस गरजेचा आहे प्रगतीसाठी? मग घातक स्ट्रेस कुठला आणि युजफुल स्ट्रेस कुठला? सो देर इज कन्सेप्ट कॉल यू स्ट्रेस आणि डिस्ट्रेस. ठीक आहे. यू स्ट्रेस याचा अर्थ काय आहे? यू स्ट्रेस याचा अर्थ की अरे नाही, काही स्ट्रेस पाहिजे बरं का आयुष्यात, नाही तर मजा नाही. हा. नाही तर मग मी डॉक्टर झालेच नसते ना, स्ट्रेस नसता तर. किंवा स्वतःची ओपीडी घेतलीच नसती. किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. सो स्ट्रेस हा मॅन्डेटरी आहे बॉस. पण गंमत अशी आहे, सपोज तुमच्या सगळ्यांच्या घरात पंखे आहेत जे फिरतात, उन्हाळ्यात खूप फिरणार आहेत. पण सपोज आपण त्या पंख्यांना कधी बंदच नाही केलं, तर काय होईल? पंखे सतत सुरू आहे, आयुष्यभर पंखा सुरू आहे. तर पंखा काय करतो? खडखड वाजायला लागतो. नाही, डायरेक्ट बंद नाही पडत कुठली गोष्ट. आपलं शरीर, आपलं मन, आपला वस्तू काय करतात? बडबड 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 करायला लागतात, भडबड बडबड आवाज करायला लागतात. तरी आपण त्यांना इग्नोर केलं तर ते बंद पडतात. सो सेम थिंग हॅपन्स आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये. एक ब्युटिफुल अवयव, ग्लँड आहे, ज्याचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड म्हणजे आपल्या मध्यावर असते, सहस्त्रार चक्र जे म्हणतात ना. तर त्या सहस्त्रार चक्राच्या इथे एक छान अशी छान ब्युटिफुल ग्लँड आहे, जिचं नाव आहे पिट्युटरी. ती काय करते? तर तिला कळतं की माझ्यासाठी भक्ती खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलं तर हे डोक्यातून काढा की आपल्यामुळे जग चालतंय, असं बिलकुल नाही. खूप साऱ्या महिलांच्या बाबतीत असं लक्षात येतं की त्यांना असं वाटतं की घरात जे काही चालू आहे, जगात जे काही छान चालू आहे, ते माझ्यामुळे. हा भ्रम आहे. आपल्याला भगवंताने एकच काम दिलंय
की स्वतःच्या बॉडीवर, स्वतःच्या हेल्दीनेसवर काम करा. मग जे जे आपण काही वाढत जाऊ ते सगळं सुंदर होईल. सिंपल आहे ना? की मला सगळ्या सेमिनार मध्ये मला तर वाटतं माझ्या सेशनचं नाव पाहिजे, जे आड्यात नाही ते पोऱ्यात कुठे. राईट? सो तुम्ही जर आतून आनंदी असाल तर तो तुम्ही आनंद बाहेर वाटू शकता. पण मुळामध्ये आनंद आत घ्यायला मला स्वतःला चार्ज करावं लागेल. सो दुसरा जो मिथ आहे तुम्हा सगळ्यांच्या बाबतीत असा असू शकतो, की मॅडम मग हा सेल्फिशनेस नाहीये का? मी माझी काळजी करणं, मी माझा विचार करणं. मला तुम्हाला प्रश्न आहे, की सेल्फिशनेस आणि सेल्फ केअर याच्यातला फरक काय? काय फरक आहे? सेल्फिशनेस इज नॉट गुड. पण फरक काय? कसं कळलं? सपोज मी उद्या सांगितलं, सपोज माझ्यासमोर स्मिता मॅमचा मेसेज आहे. स्मिता मॅमना सांगितलं मी, मॅम तुम्ही आनंदी राहा बरं का. आधी तुम्ही तुमची काळजी घ्या, मग बघू. मग तो सेल्फिशनेस आहे की सेल्फ केअर? ओके, चला सांगते. तुम्ही जे जे विमानात बसलेले असतील ना, त्या विमानामधला एक रूल आहे. तुमच्या शेजारी तुमचं छोटस जरी बाळ असेल, अगदी 1.5-2 महिन्याचं तरी, तरी पण ते म्हणतात की ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर एक मास्क खाली येतो आणि तो मास्क तुम्हाला तुमच्या तोंडावर लावायचा आहे आधी, त्या बाळाच्या नाही. का? सपोज तुम्ही जर तो बाळाला लावला आणि तुम्ही ढगात गेला तर त्या बाळाला कोण सांभाळणार? राईट? सो सेल्फिशनेस ही स्वतःची काळजी घेणं, करणं, स्वतःला छान ठेवणं हा सेल्फिशनेसचा भाग नाही, हा सेल्फ केअरचा. जर मी आनंदी असेल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल एखादा मेसेज. राईट? पण मग मुळात गडबड महिलांची काय होते, तर महिलांचा फोकस असा असतो की बाकीचे आनंदी असतील तर मी आनंदी. म्हणजे आणि त्याला खूप उदात्ती करण्याचं नाव दिलं जातं की मी दुसऱ्यांचा खूप विचार करते. सो आज पहिला भ्रम इथे तुटला पाहिजे की कदाचित हा दुसऱ्यांचा तुम्ही नाही विचार करत आहात, की तुमची भीती आहे की मी जर इतरांना सांभाळलं नाही तर माझी काळजी कोण करेल. हम्म. आपल्याला आपल्या भीतींना पण फेस करायचंय ना. काय होतं बऱ्याच वेळा महिलांना माहितीच नाहीये की आपल्या भीतींना आपण शुगर कोट करतोय का, डेकोरेट करतोय का. ज्या महिला म्हणतात मुलांना बरं का, स्पेशली त्यांच्या लहान मुलांना, की माझं मुल आहे ना मला असं मॅम काय म्हणतात त्याला, असं करेजियस पाहिजे, धैर्यवान पाहिजे. पण मला भीती वाटते चार चौघांसमोर बोलताना. तर मला सांगा, तुम्ही जी मुलांकडनं अपेक्षा करताय किंवा तुम्ही इतरांकडनं जी अपेक्षा करताय ती स्वतः तरी पूर्ण करता आहात का? आज ना हे सेशन मी वेगळ्या पद्धतीने याच्यासाठीच घेते, की मला असं वाटतं की आपल्याला काही प्रश्नांना फेस करायचं. तर आता माझा प्रश्न मी तुम्हाला सांगते आणि मी तुम्हाला 2 मिनिटं देणार. आणि त्या 2 मिनिटानंतर मला ती उत्तरं पाहिजे. आता तुमचं जे वय चालू आहे, जे काही असेल, 46 असेल, 50 असेल, 35 असेल, 60 असेल, जे काही, आपल्या बॉडीतून थोडा वेळ बाहेर जा आणि स्वतःला ऍज इफ तुमची मुलगी आहे, तुम्ही तुम्ही तुमच्या मुलगीला पाहताय, मुलीला पाहताय ऍज अ आई म्हणून, असं जरा स्वतःकडे बघा. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता जी स्वतःला वागणूक देताय ती वागणूक तशीच आहे का जी तुम्ही तुमच्या मुलीला दिली असती? माझा प्रश्न क्लिअर आहे का? तुम्ही आता जी नो राईट, तुम्ही आता जी वागणूक स्वतःला देताय ती तुमच्या मुलीला दिली असती का? बिलकुल नाही. अच्छा. मग या प्रश्नाचं उत्तर जर नाही आहे, तर आपण काय कचरा पेटी आहोत का अशी घाणेरडी वागणूक स्वतःला द्यायला? म्हणजे आपल्याला स्वतः विषयी काहीतरी काम करायला लागेल ना. राईट? मग याचं कारण काय आहे की तुम्हाला तुम्ही आवडत नाही आहात का? तुम्हाला तुमची मुलगी, फॉर एक्झाम्पल, तुमच्या मुलीला तुम्ही उगीच विनाकारण पोसायचंय म्हणून पोसताय का? हे ना सगळे जरा, आय एम व्हेरी सॉरी, आज डायरेक्ट प्रश्न होत आहेत. पण या प्रश्नांची आज ना उद्या उत्तरं द्यावी लागणार आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मनाची, शरीराची काळजी नाही घेणार आणि जेव्हा तुम्ही बेडरिडन व्हाल, तेव्हा लक्षात येईल
की ज्याची महत्वाची इन्व्हेस्टमेंट होती ना आयुष्यात, ती इन्व्हेस्टमेंट आपण नाही केली आणि आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करत गेलो जिथे की त्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा नाहीये. जसं जे झाड लावायचंय तुम्हाला त्याचं बी माहिती पाहिजे. जर आंब्याचं झाड लावलं तर असंख्य आंबे येतील, पण तुम्ही मुळातच काळजीचं आणि असं झाड लावलंय जे की तुमच्या फायद्याचं नाहीये, तर तुम्हाला ती फळं कशी येतील? राईट. त्यामुळे आपल्या सेशनचा मतित अर्थ असा आहे की जसं गाडी चालवणं शिकावं लागतं, भाषा मराठी भाषा आपल्याला लहानपणी शिकवली गेली, तसं स्वतःवर काम करणं हे शिकायचंय, मनावर काम करणं शिकायचंय, विचार कसा करायचा शिकायचंय. राईट. आता कमिंग बॅक टू अनादर क्वेश्चन. ठीक आहे, तुम्ही जर अशी वागणूक तुमच्या मुलीला दिली नसती, तर अशी कुठली एक गोष्ट तुम्ही जी रिपीटेडली करताय, जी की तुम्हाला माहिती ही चांगली नाहीये? ओव्हर थिंकिंग, नाईस. अतिविचार, व्हेरी गुड. अजून? ओके, चला. आता अतिविचाराची आपण रेसिपी थोडी बघूयात. अतिविचार हा असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून हा गॅस खूप वाढवता गरज नसताना. अतिविचारामध्ये 50% रियालिटी असते आणि 50% असते ते म्हणजे भिंगाखाली गोष्टी बघणं विनाकारण. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्या मैत्रिणीचा आपल्याला फोन आला आणि ती म्हणते की बघती अगं, ऊन कसं आहे तुमच्याकडे? आणि मी सांगते की अगं उन्हाळा सुरू आहे. पण दुसरी ओव्हर थिंकिंग वाली भक्ती काय म्हणते, इतकं ऊन आहे ना की माणूस भाजून निघेल. हा, आता मला दोन जे स्टेटमेंट आहेत त्याच्यातला फरक सांगा. उन्हाळा आहे हे पहिलं स्टेटमेंट, आणि दुसरं इतकं ऊन आहे की माणूस भाजून निघेल. या दोन याच्यात फरक काय? एक्झॅक्टली. सो पहिला रूल, जसं तुम्हाला माहिती आहे आपण इंटरेस्ट डेव्हलप करणार आहे. दुसरा रूल, वन स्टेप ऍट अ टाइम. तिसरा रूल, अवॉइड थ्री सीज. तसा चौथा रूल इज, तडका द्यायचं बंद करा. गोष्टी जशा आहेत तशा पाहायच्या. म्हणजे काय? ऊन ऊन आहे. हा, गोष्टींना आपण खूप वाढवून नकळत, कधी कधी असं नाही हा चांगलं वाईट नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी असं वाटतं की मी ना अ, स्वतःला विचार करताना आतल्या आत डोक्यामध्ये जशा चांगल्या गोष्टींचा प्लेजर घेतो ना आपण, म्हणजे काय, तर दिवा स्वप्न पाहणं. हम्म, की अरे बापरे किती मस्त वाटतंय मला. मग मी असं, जसं लहान मुलं परीक्षा सुरू असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करणार ह्याचं छान प्लॅन करत असतात, तसं वाईट गोष्टींना पण आपण तडका देतो. राईट. अतिविचार आपोआप होत असतात, आपल्या हातात नसतात. मुळात हा खूप मोठा भ्रम आहे की आपल्या हातात नाहीये. ज्याच्या हातात गाडी चालवणं आहे, ज्याच्या हातात स्टेअरिंग आहे, त्याला त्या गाडीचा स्पीड कंट्रोल करता येतो, त्याला त्या गाडीला थांबवता येतं. मुळामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट आज करायची की तुमच्या गाडीचा कंट्रोल तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर स्वतःची बॉडी पण स्वतःला मानत नाही आहात, तुमचा, ज्याला एक खूप सुंदर शब्द आहे बिलॉंगिंगनेस. बिलॉंगिंगनेस म्हणजे काय, की माझी गोष्ट आहे, माझ्या आनंदाची माझ्या दुःखाची जबाबदारी मी किती काळ दुसऱ्यांवर देईन, ती स्वतः घ्यायला पाहिजे ना. राईट. सो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल, म्हणजे काय, आई म्हणून नाही, आज मी आता आजपासून ही माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेते, त्या दिवशी तुमचे प्रॉब्लेम गायब नाही होणार, ते मिनिमम डायल्यूट होणार. सी, पुन्हा पुन्हा सांगते, गोष्टी आपल्याला हळूहळू हळूहळू कमी करायच्या, त्या गायब नाही करायच्या. मग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं मनोज सरांनी सांगितलं मग अशी, की सो कॉल्ड माझं शिक्षण कशा कशात 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 झालंय. आता मला सांगा, शिक्षण घ्यायची काय गरज आहे आपल्या सगळ्यांना? शिक्षण मला ब्रेड अँड बटर साठी नाही घेतलं मी. आपल्याला एक रोज चहा त्याच पद्धतीने करून 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 जो काही कंटाळा येणार आहे, तर ज्यांना माहिती असावं जगामध्ये किती प्रकारचे चहा आहे. राईट. आणि हे कुणासाठी? अल्टिमेटली जगणं म्हणजे सेल्फ एंटरटेनमेंट आहे. सेल्फ एंटरटेनमेंट म्हणजे काय,
तर आता मी तुमच्याशी बोलतीये, जर मी हा संवाद एन्जॉय नाही केला तर मला असं वाटत राहील की अरे, याच्याऐवजी मी काहीतरी तिसरं केलं असतं तर चौथं केलं असतं. पहिल्यांदा तर आपण जिथे आहोत तिथे उगवायचं. तुम्ही जर का पाहिलं असेल आजूबाजूला, काही काही सिमेंटच्या बिल्डिंगवर झाडं येतात बरं का, आणि आपल्या कुंडीतलं झाड मरतंय. याचा फरक काय आहे? मुळामध्ये जिथे तुम्हाला रोवलंय ना तिथे मस्त उगवा. याचा अर्थ असा नाही की आपण जागा नाही बदलू शकत, पण आधी आहे तिथे उगवायला तर पाहिजे. राईट. सो 9:23 झालेत. सो माझी अशी इच्छा आहे, आता आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. आणि त्याच्या आधी मी थोडस आता आपण जे जे शिकतोय ते आता सायंटिफिकली सांग. पहिल्यांदा तर स्ट्रेस ही मेकॅनिझम आपल्या पिट्युटरी ग्रंथीशी रिलेटेड आहे. पिट्युटरी ग्रंथी काय करते? तिच्यासाठी भक्ती महत्वाची. म्हणजे तुमची जी पिट्युटरी ग्रंथी आहे तिच्यासाठी तुम्ही महत्वाच्या, जगाला काहीही देणं घेणं नाही. ग्रंथी म्हणते भक्ती असा काहीतरी विचार करतेय की ज्याच्यामुळे तिला खूप त्रास होतोय. त्रास होतो कसं कळतं तिला? तर भक्तीचे हार्टबीट्स वाढतात, भक्तीचे डोळे मोठे होतात, भक्तीला घाम येतो, श्वास वाढतो, ह्या साइन अँड सिम्पटम्स. आता मग ती विचार करते की अरे बापरे, हिला एवढा त्रास होतो तर मी काय करते? कॉर्टिझॉल नावाचं एक संप्रेरक हार्मोन निर्माण करते. कॉर्टिझॉल हे इतकं क्यूट भारी हॉर्मोन आहे शरीरातलं, ज्याला स्ट्रेस क्रिएटर म्हणतात, पण ऍक्च्युली ते स्ट्रेस क्रिएटर नाहीये. तो म्हणतो की भक्तीचा आता मेंदू मला शाबूत ठेवायचा आहे, तर मी माझ्या बाकीच्या अवयवांना रक्त पुरवठा कमी 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 करतो. राईट. कारण भक्तीला या सिच्युएशन पासून पळायचं आहे किंवा लढायचं. कारण लढायला आणि पळायला एकच मेकॅनिझम आहे, त्याला स्ट्रेस मध्ये फाईट आणि फ्लाईट म्हणजे पळून जाणं म्हणतात. राईट. आता भक्तीने विचार करायचा, जर तिला दूध उतू जातं याचं पण टेन्शन आलंय, बस निघाली याचं पण टेन्शन आलंय, सगळ्या दुनियाचं टेन्शन आलंय, तर ती त्या पिट्युटरीला त्या पंख्यासारखी कायम सुरू ठेवतीये. मग ती पिट्युटरी आज ना उद्या हात वर करणार आहे. सो जिथे ज्या गोष्टींचा प्रायोरिटी आहे, जिथे आपल्याला स्ट्रेस घेऊन स्ट्रॅटेजी प्लॅन करायची, त्या गोष्टींची करायची. बरं, दुसरा रूल असा पण आहे की ज्या गोष्टींमध्ये भक्ती काहीच करू शकत नाही, तिथे मी विचार करून तरी काय करणार आहे? येतं लक्षात? त्याच्यामुळे अशा गोष्टी तुम्ही आज घरी बसल्या लिस्ट काढा की जिथे तुमचा शून्य रोल आहे. मुळात काय होतं, जेवढे माझ्याकडे पेशंट येतात, सपोज माहेरात काहीतरी प्रॉब्लेम चालू, बरं का, फोनवर तुम्हाला कोणीतरी घरी सांगतं, तुमचा शून्य सहभाग असतो, पण सतत डोक्यात विचार चालू असतो, मग काय होणार, मग तिने असंच वागलं पाहिजे, त्याने असंच वागलं पाहिजे. भाई, जिथे तुमचा रोल नाहीये तिथे शांत राहा. राईट. सो आत्ताच्या सेशन मधले तीन सगळ्यांनी असे मेजर आस्पेक्ट काय आहेत जे तुम्हाला वाटतायत की हे मी आज लर्निंग आहे माझं? सो मनोज सर, कॅन वी आस्क देम टू अनम्यूट? आता आपला संवाद सुरू होईल. येस. तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. हॅलो मॅम. येस मॅम. मला पिन येस काढा ना मॅम. माझी, मला येस दिसत मॅम. नाहीये. येस. आजची सेशन फारच सुंदर होतं. खूप म्हणजे खूपच छान होतं. मला सर्वात शेवटचा पॉइंट फार आवडला की जिथं आपला रोल शून्य आहे तिथं आपण काम नाही केलं पाहिजे. बऱ्याचदा असं घडतं आपल्याकडनं की आपला रोल शून्य असतं, आपल्याला माहिती सुद्धा असतं, पण तरी सुद्धा आपण तिथं एक्स्ट्रा आपले ऍडवाइस सल्ले द्यायला जातो आणि त्याचा मनस्ताप सर्वात जास्त होतो. ती फार हो. सुंदर गोष्ट मला आजच्या सेशन मधनं शिकायला मिळाली, जी माझ्या वा वा बाबतीत वा. बऱ्याचदा घडते. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचंय का, प्रश्न विचारायचे आहेत का? Hello, ma'am. This is Apeksha. हॅलो मॅम, बोला. Yeah. मला तर सेशन मध्ये खूप मजा आली आहे. लिटरली काही सिच्युएशन्स अशा होत्या, आज दिवसभरामध्ये जे जे झालं त्यामध्ये मला तर खरंच मजा आलेली आहे सेशन मध्ये. फुल स्ट्रेस मला पण. झालाय. म्हणजे अगदी जे काही दिवसभर झालं होतं त्याच्यामध्ये. तर एक तर 3 C's जे तुम्ही सांगितले ते आपल्याला स्वतःला माहिती असतं, बट स्टील वी ऑलवेज अवॉइड दॅट, की आपण ते एक्सेप्ट करत नाही. तर ते एक बेस्ट होतं की ते
नाही का ते म्हणतात सोनाराने कान टोचले की ते बरोबर असतं, तसं झालंय ते बरोबर की ते 3 Cs जे तुम्ही सांगितले ते बरं डोक्यात आलेले आहेत. ते आता बिलकुल लक्षात ठेवायचंय. अदर थिंग इज द तडका थिंग, की ते नाही करायला पाहिजे. जनरली ते सगळ्यांकडनंच होतं. पण येस. ह्या 2 गोष्टी बेस्ट. छान. थँक्यू सो मच. इतर कुणाला काही प्रश्न? चला आपण आज सगळ्यांची एक वेगळी प्रार्थना करू. मॅडम, कधी कधी बायकोचा राग मुलांवर निघतो, पण हे सर्व बोलीन. अरे मला हे वाचता नाही आलं, ते चॅट गेला. अं, मॅडम, मॅडम. कधी कधी बायकोचा राग मुलांवर निघतो, पण हे सर्व बोलून झाल्यानंतर समजतं. यासाठी काय करावं? पण हम्म. बायकोवर पण रागवणं मला आवडत नाही, तर राग कसा दूर करावा, असे सचिनजी प्रश्न विचारतात. याला ना एक खूप छान उत्तर आहे. मी तुम्हाला खरं सांगू, आज छानपैकी बसा शांतपणे. आपण ना कुठे कोणीही म्हणजे आता इव्हन आता आपल्या फॅमिलीमध्ये सपोज माझा नवरा आहे किंवा माझ्या सासूबाई आहेत, तर आपण सगळ्यांना लेबल करून ऍज इफ ते त्याच रोलने जन्माला आले असं बिहेव करतो. पण ती माणसं आहेत सगळी, राईट? आपण जसे माणसं आहोत, तसा माणसं. सो मला नेहमी वाटतं की आपण कोणालाही आपल्या आयुष्यात बांगलादेश मधून कामगार म्हणून आणलेलं नाही, राईट? सो जनरली व्हॉट हॅपन, आपल्याला हक्काची जागा आपले अगेन ना हे कम्पॅरिझन आहे. तुम्हाला 3 Cs इथे पण सापडतील. माझा प्रॉब्लेम हा माझ्या विचारांशी आहे. कुणाच्या तरी वागण्याने मी अफेक्ट होणं. गौतम बुद्धांचं तुम्हाला सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, सगळ्या संतांचंच आहे ऍक्च्युली. त्याच्यात असं होतं की एक छान गिफ्ट देतो माणूस. हा, गौतम बुद्ध काही रिॲक्ट नाही करत, कारण काहीच त्या माणसाने त्याच्या आदल्या दिवशी त्यांना खूप शिव्या पण दिलेल्या असतात, तेव्हा पण ते रिॲक्ट नाही करत. सो गौतम बुद्धांना तो माणूस असा, काय तुम्ही रिॲक्ट का नाही करत आहे? म्हणे तू जे काही दिलंय ते गोष्ट चूक आहे का बरोबर आहे याच्याशी घेणं देणं नाहीये, पण मी ती स्वीकारली की नाही हा माझा कॉल आहे, राईट? सो हा जो प्रश्न आहे सचिनजी, तर पहिल्यांदा तर आपल्याला सगळ्यांना माणूस म्हणून जेव्हा आपण ट्रीट करू, हे कधी करतो जेव्हा स्वतःला स्वतःच्या आयुष्याची किंमत कळते ना. म्हणजे मला माहिती आहे भक्तीचा वेळ आणि भक्तीची एनर्जी इतकी महत्वाची आहे की मी दुसऱ्याची एनर्जी आणि वेळ नाही वाया घालू शकत ऍट एनी कॉस्ट. कारण दॅट इज समथिंग विच जे आपल्याला ज्याचं माहिती आहे. सपोज आपले लहान मुलं आपल्या आवडीचे असतात, प्रेम असतं त्यांच्यावर. तुम्ही त्यांना अशा छान चांदीच्या भांड्यात विष नाही ना खाऊ घालू शकत, कितीही छान असलं तरी. तसं जे स्वतःला माहिती आहे ज्या गोष्टीची किंमत आहे, तो दुसऱ्याच्या गोष्टीची किंमत धरतो, ठेवतो. दुसरी गोष्ट, आपल्याला आपला बॉइलिंग पॉइंट जर कंट्रोल करता आला, तर आपल्याला कळतं की समोरच्याच्या बॉइलिंग पॉइंटला त्याला न्यायचं नसतं. कारण प्रत्येक जण इतकं काय म्हणतात त्याला, ब्लेस्ड नाहीये आपल्यासारखं की या गोष्टींचं त्यांना ज्ञान आहे. त्यामुळे जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण सगळे शिकलेलो आहोत, पण कुठेतरी गडचिरोलीच्या एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये कोणीतरी शिकलेलं नाहीये. जर तिथे आपण व्हिजिटला गेलो, तर तुम्ही काय त्यांच्यावर राग नाही करणार ना, यांना काय आहे, अक्कल आहे का, हे शिकले का नाही, असं नाही म्हणणार. तुम्ही म्हणणार अरे अरे यांच्यापर्यंत नॉलेज गेलं नाही बरं का. हा दयाभाव आहे. सो तुम्हाला माहिती असावं की आता आपण जे काही शिकतोय, मग ते योगासनं असू दे किंवा अशी सेशन्स असू दे, आपण लकी आहोत, आपल्याला हे माहिती आहे आणि आपण प्रॅक्टिस केली, तर आपल्याला समोरच्यावर राग न येता थोडस असं वाटायला लागतं की त्यांच्यावर ते मिळालं पाहिजे होतं. आणि तिसरी गोष्ट, मन, शरीर आणि बुद्धी हा काही वन डे प्रोग्राम नाहीये साफ करायचा. रोज तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे, रोज तुम्हाला मेडिटेशन जमलं पाहिजे. आणि रोज जसं की घरचा केअर रोज काढता, तसं तुम्ही स्वतःवर रोज 20 मिनिटं तरी काम केली पाहिजे. आता हे खूप मोठे विषय आहे की कसे काम करावं, काय काम करावं. पण डेफिनेटली आय वॉन्ट अस की जसे जसे आपण, जसं आपल्याला शेपूट होती कधी काळी, आता नाहीये. म्हणजे काय, ज्या गोष्टीचा आपण वापर नाही करणार ती गोष्ट निघून जाणार आहे. मग जर तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करता आला, तर नॉट. बुद्धांचं एक वाक्य आहे की सगळे बुद्ध होते, राईट, माझ्या आधी माझ्या नंतर. ओके, चला अजून. तर तुमच्या या पॉईंट्सशी मला कंटिन्यू करावंसं वाटतं, ओके, सर्वांसाठी, की आपण नित्य योग साधना वर्गामध्ये हे ताणतणाव कमी करण्यासाठी ओंकार साधना दररोज आपण घेत असतो. ओके, खूप काहींना माहिती आहे, पण खूप लोकांना याच्याबद्दलची जाणीव नाहीये.
आणि आपल्यातले खूप लोक ओंकार साधना मुद्दामहून स्किप करतात. ओके, तर हे अज्ञानामुळे स्किप करतात, जाणून बुजून करत नाही असं आपण समजूयात. की ओंकार म्हणून काय होणार आहे, मला जर हातपाय वाकडे करायचेत, हा झाला माझा योग. तर तसं नाही, आपलं शरीर जसं भक्ती मॅडम म्हणतात, अन्नमय कोश म्हणजे पूर्ण शरीर, मनोमय कोश मन, आणि प्राणमय कोश म्हणजे शरीरात वाहणारी प्राणशक्ती. या तिन्हींमध्ये ज्यावेळेस समत्व येतं, ओके, त्यावेळेस आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते असं ओके मॅडम सांगतात. म्हणून ओंकार साधना खूप चांगली आहे. येस भक्ती मॅडम. राईट. सो हे सेशन कन्क्ल्यूड करताना ऍक्च्युली माझा आवाज आज छान नाहीये, नाही तर आपण ती प्रार्थना घेतली असती. पण एक चालेल, वेगळी प्रार्थना घेऊया. नेहमीची आवाज असा चालेल, चालेल, पाणीसा चालेल. नेहमीची चालेल. पाणीचं चालेल. तथाताची ही सिग्नेचर प्रार्थना आहे, जी की मला स्वतःला खूप काम ठेवते. आणि ही निर्मळ पिक्चर मधली आहे, त्यामुळे ही काही आमची नाहीये. पण जे छान आहे ते आपण घ्यायचं, राईट. सो पाणीसा प्रार्थना घेऊया सगळ्यांनी. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक डायरी मेंटेन ठेवा, ज्याच्यात तुमचे प्रश्न लिहा. त्या प्रश्नांची उत्तरं आज ना उद्या मिळतात. पण स्वतःकडे परतायला एक तरी घर हवं, असं असतं ना. म्हणजे माझी स्वतःची डायरी कधीतरी दाखवेन मी तुम्हाला. इट्स अ वंडरफुल जर्नी की आपल्याला मागे जाता येतं, यातच आहे लिहिता का? येतं. हा, सॉरी, बरोबर. कोणी काहीतरी विचारलंय का? नाही नाही, प्लीज कंटिन्यू. ओके, सो लेट्स स्टार्ट. पाणी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन. Thank you so much, Manoj sir, for inviting me. You have a fabulous students. फॅब्युलस साधक. Right, Sadhak. Yes. येस. सो थँक्यू भक्ती मॅडम. सर्व योग साधकांच्या वतीने ओके, मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. खूप कमी वेळामध्ये अत्यंत योग्य, समर्पक शब्दांमध्ये छान छान गोष्टींच्या आधारे तुम्ही आम्हाला स्वतःला कसं समजून घ्यायचं, स्वतःचा बॉइलिंग पॉईंट कसा ओळखायचा, ओके, स्वतःचा बॉइलिंग पॉईंट न ओलांडता दुसऱ्याला बॉईल कसं नाही करायचं, ओके, हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. आणि निश्चितच ओके, आम्हाला या सत्राचा खूप खूप फायदा होईल. आणि सर्वांच्या वतीने ओके, मी तुम्हाला विनंती करतो की पुन्हा एकदा आमच्यासाठी वेळ काढा आणि एक सेशन घ्या. चालेल ना सर्वांना? हम्म? नक्की, नक्की, नक्की. चालेल. चलो, बाय. येस थँक यू. येस, गुड नाईट. थँक्यू. सो थँक्यू व्हेरी मच. तर अजून एक येस मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आता सर्व साधकांसाठी एक अनाउन्समेंट आहे. उद्यापासून आपला 30 दिवसीय फेस योगा वर्ग सुरू होत आहे. आणि या फेस योगा वर्गाचे डिटेल्स मी आता कम्युनिटी ग्रुपवरती तुम्हाला पाठवले आहेत. उद्याचा डे 1 आहे, पहिला दिवस आहे. आणि तो डेमो क्लास सर्वांना फ्री आहे. अवश्य करून बघा तो वर्ग, म्हणजे जुन्या साधकांना माहिती आहे ज्यांनी फेस योगा वर्ग केलेला आहे. आता 2 दिवस ओके, 6 सेशन आपण डेमो क्लास, 6 सेशन आपण फ्री ठेवले होते. उद्याचं सुद्धा सेशन हे फ्री असणार आहे. स्वतःप्रती आत्मविश्वास वाढवणारं, स्वतःकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारं, मी सुंदर आहे ही भावना मनामध्ये, विचारांमध्ये निर्माण करणारं हे सत्र आहे. ओके, त्यामुळे त्या सत्राचा उद्या अवश्य तुम्ही सर्वांनी लाभ घ्या. आपण थांबूयात इथे. हरिओम, शुभरात्री.